तर नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप मोरे छोटूराम नितीन मिरजकर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण राजकीय, सामाजिक व आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचा आपण आढावा घेतो, त्याची माहिती आपल्यासमोर सादर करतो। तर आज आपण असाच एका विषयाला हात घालणार आहे, तो म्हणजे की भारताचा शेजारी असलेला देश बांगलादेश। 5 ऑगस्टपासून बांगलादेशमध्ये सत्ता उलटपालट चालू आहे, दंगली चालू आहेत। तर ह्याच्या मागची काय कारणं असतील, का या घटना घडून घेत असतील, ह्या गोष्टीवर आपण आज विश्लेषण करणार आहोत। तर 5 ऑगस्ट 2024 साली संपूर्ण बांगलादेशमधील विद्यार्थी ढाका मोर्चा नावाने एक मोर्चा काढला। ते सर्वजण देशातून एकत्र येऊन देशाची राजधानी ढाकाकडे निघाले। ढाकाकडे निघत असताना देशाच्या ज्या पंतप्रधान आहेत शेख हसीना यांनी त्यांच्यावर अत्यंत वाईट असा बळाचा वापर केला। त्यामुळे हे जे आंदोलक होते यांच्या मनामध्ये चीड आली आणि ह्या आंदोलनाला एक उग्र रूप धारण झालं। त्यानंतर ते सगळे विद्यार्थी वगैरे यांनी आंदोलन सुरू केली, दगडफेक सुरू केली, जाळपोळ सुरू केली। पण शेख हसीनाने ह्या आंदोलनाला दडपण्यासाठी सत्तेचा व आपल्या ताकदीचा भरपूर वापर केला। त्याच्यामध्ये 300 पेक्षा जास्त लोक, नागरिक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी यांचा मृत्यू झाला। त्यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळलं, आंदोलक हे अजून तीव्र झाले आणि त्यांनी हा मोर्चा सरळ पंतप्रधानांच्या घरावरती हल्ला केला व तिथून पुढच्या 15 मिनिटांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपला देश सोडून भारताकडे रवाना व्हावं लागलं। त्यानंतर देशाची सत्ता ही आर्मी कमांडर वखारस युनुस आर्मी चीफ कमांडर यांच्या हाती गेली व तिथनं पुढे जे काय घडामोडी घडल्या त्याच्याबद्दल आपण आता बोलूया। तर बांगलादेशमध्ये हे आंदोलन होण्यामागचं कारण पहिलं आपण ते समजून घेऊया। 1971ला जेव्हा बांगलादेश भारतापासून स्वतंत्र झाला त्यावेळेला त्या देशामध्ये कोटा सिस्टीम नावाचा एक प्रकार अवलंबून करण्यात आला। त्याच्यामध्ये 56% हे एकूण आरक्षण ठेवण्यात आलं नोकरी संदर्भामध्ये। जसं की ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे त्या देशामध्ये आपण असं बघतो की लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या फार कमी आहेत। तसंच भारतामध्ये सुद्धा आहे, तसंच बांगलादेशमध्ये सुद्धा आहे। लोकसंख्येच्या मानाने बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीसाठी जागा खूप कमी आहे, पण शिकले सवरलेल्या मुलांसाठी खूप कमी टक्केवारी त्या नोकरीसाठी जागा उपलब्ध असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या नोकरीसाठी आंदोलन केले। हे आंदोलन ह्याच्या आधी अनेक वेळा करण्यात आलेलं, असंच आंदोलन 2018 साली करण्यात आलेलं, पण शेख हसीनाने त्यावेळेला ते आंदोलन अत्यंत शांत डोक्यानं दाबून टाकण्यात आलं होतं। पण यावेळेला जेव्हा विद्यार्थ्यांनी ते आंदोलन सुरू केलं, यावेळेला मात्र तो मोर्चा आहे त्याला अगदी उग्र रूप धारण झालं। पण आपण नेमकं ही कोटा सिस्टीम काय आहे तर ते समजून घेऊया। शेख हसीनाचे वडील जे आहेत मुजबिर रहमान शेख हे 1971ला जेव्हा भारतापासून स्वतंत्र मिळालं बांगलादेशला तर ते त्याचे राष्ट्रपिता म्हणून समोर आले आणि त्यानंतर त्यांनी कोटा सिस्टीम चालू केली। तर या कोटा सिस्टीममध्ये 56% जागा ह्या आहेत, त्यापैकी आपण एकूण विचार करूया तर 56% जागापैकी 30% जागा ह्या फ्रीडम फायटरसाठी आहेत। म्हणजे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या लोकांनी आपला जीव गमावला त्यांच्या घरासाठी ह्या 56%पैकी एकूण 30% जागा ह्या सरकारी नोकरीमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 10% जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 10% ह्या अत्यंत गरीब घराण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, जे अत्यंत गरीब आहेत, ग्रामीण भागात राहतात, त्यांचं अगदी दारिद्र्य खूप मोठं आहे, अशा लोकांसाठी 10% ही राखीव जागा ठेवण्यात आली। आणि त्यानंतर 5% मूळ देशवासी जे आहेत, खास करून बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदिवासी समुदाय आहे, त्यांच्यासाठी हे 5% आरक्षण ठेवण्यात आलं। त्यामुळं विद्यार्थ्यांना कुठं 20% आरक्षण मिळालं, ते पण नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये। पण एकूण ही टक्केवारी बघता आणि शिकल्या सवरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघता हे कुठंतरी आरक्षणाची टक्का खूप कमी आहे। म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात एक चीड होती की आम्हाला नोकरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळावं, आम्हाला चांगली नोकरी मिळावी। ह्यासाठी विद्यार्थ्यांनी एक ढाका मोर्चा नावाचा एक आंदोलन सुरू केलं होतं आरक्षणाविरोधात। पण त्या घटनेला खूप मोठं आणि हिंसक ओळख लागलं आणि त्यानंतर शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यांना आपला देश सोडून आता त्या माजी पंतप्रधान झालेल्या आहेत आणि ते आता भारतामध्ये आश्रयास आलेले आहेत। तर आता पुढे हे समजून घेऊया की शेख हसीनाचे वडील जे आहेत शेख मुजिबुर रहमान
त्यांना 1971 नंतर बांगलादेशचा राष्ट्रपिता म्हणून ओळख मिळाली. देशाला स्वतंत्र मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात होता. जेव्हा देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हा ते 2 महिने जेलमध्ये राहिले होते. त्यानंतर ते जेव्हा घरी आले 15 ऑगस्ट 1975 साली त्यांच्यासोबत 12 जणांची हत्या घडवून आणण्यात आली. तर हे हत्यारे तिसरे कोणी नव्हते, तर हे हत्यारे होते सेनेचे अधिकारी. ही जेव्हा घटना घडण्यात आली तेव्हा शेख हसीना ही आपल्या मोठ्या बहिणीसोबत जर्मनीमध्ये राहत होती. पण वडिलांच्या हत्येनंतर ती ना देशात जाऊ शकत होती ना कुठं जाऊ शकत नव्हती. तेव्हा तिने तत्कालीन भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडं एक विनंती केली की तुम्ही मला भारतामध्ये आश्रय द्यावा. तेव्हा इंदिरा गांधीने त्यांची मदत केली व त्या मदतीनंतर हसीना शेख या 1975 ते 1981 साली दिल्लीमधल्या लाजपत नगरमध्ये राहण्यास होत्या. तब्बल 6 वर्षे त्या भारतात राहण्यात होत्या. ह्याच्या आधीसुद्धा त्या भारतात आश्रयासाठी आलेल्या आहेत. तर 1981ला जेव्हा शेख हसीना आपल्या देशामध्ये गेली तेव्हा शेख हसीना देशात गेल्यानंतर आणि त्यांनी एक आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यावेळेला हालिदा जिया नावाच्या एक राजकीय महिला होता, त्या पण तितक्याच राजकारणामध्ये सक्रिय होता. त्यांच्यासोबत शेख हसीना यांनी सत्ता स्थापन करण्याचा व एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यात काही त्यांना यश आलं नाही. त्यानंतर मग त्या दोघांनी वेगवेगळं होऊन राजकीय निवडणुका लढवण्याचा विरोध घेतला. मग हे सगळं होत असताना राजकीय विरोधी पक्ष बनले, पण देशाची पहिली महिला पंतप्रधान ह्या हालिदा जिया बनल्या. शेख हसीना त्यांना विरोधी पक्षात बसण्यात आलं. त्यानंतर 1900 साली शेख हसीनाने परत एकदा निवडणुका लढवल्या. त्याच्यामध्ये त्या निवडून आल्या आणि तेव्हा निवडून आल्यानंतर मात्र शेख हसीना यांनी हालिदा जिया यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकलं. सत्ता पालट केला व त्या 2001 मध्ये परत सत्तेमध्ये स्थापन झाल्या आणि त्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान बनल्या. जेव्हा त्या पंतप्रधान बनल्या तेव्हापासून सलग 15 वर्षे त्या पंतप्रधान पदावर विराजमान राहिल्या आणि अशा कोणत्या एका पदावर एवढ्या लांब वेळासाठी विराजमान राहणाऱ्या व्यक्तीमध्ये शेख हसीना यांचं सुद्धा नाव येतं. पण हे घडत असताना शेख हसीनांवरती खूप मोठे आरोप असे झाले की त्यांनी आपल्या विरोधी पक्षातील जास्तीत जास्त लोकांवरती हे खोटे आरोप केले, मनी लॉन्ड्रिंगच्या तुमचे केसेस केल्या, त्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले, अशा बऱ्याच गोष्टी केल्या असं शेख हसीनावर आरोप करण्यात आले. आणि फक्त त्या राजकारणामध्ये आल्यानंतर आपल्याच जवळच्या लोकांना कसं सत्तेवरती आणता येईल, त्यांना खूप मोठ्या पदावर कसं बसवता येईल, याच गोष्टीवर त्यांनी खूप मोठं लक्ष केंद्रित केलं असंही शेख हसीना यांच्यावर आरोप करण्यात आले. आणि दुसरे आरोप शेख हसीनावर असे करण्यात आले की त्या जेव्हा निवडणुका येतात त्याच्यामध्ये त्या घपला करतात, लोकतंत्र पद्धतीने त्या निवडणुका घेत नाहीत, काहीतरी हेराफेरा करून ते फक्त आपणच कसं पंतप्रधान पदासाठी निवडून येऊ यावर लक्ष केंद्रित करून निवडणुका लढवून आणतात, असे त्यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले. तर हे सगळं घडत असताना 2002 साली शेख हसीना या परत पंतप्रधानाच्या पदावर विराजमान झाल्या. त्यानंतर मात्र त्यांनी देशाची GDP सुधारण्यामध्ये खूप मोठे महत्त्वाचे जसे निर्णय घेतले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांगलादेशमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं राहिलं, रस्ते चांगले बनले, बंदरं बनली, खेडोपाडी रस्ते खूप चांगले बनले, वीज पोहोचली, रोजगार मिळाले. आणि त्यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे खास करून शेख हसीना या ओळखल्या जातात टेक्स्टाईल इंडस्ट्री मजबूत करण्यामध्ये हा शेख हसीनांचा खूप मोठा हात आहे. आता जर तुम्ही बघायला गेला तर जगातील 80% ब्रँडचे कपडे हे फक्त बांगलादेशमध्ये बनतात, इन्क्लुडिंग झारा नावाचं नाव तुम्ही ऐकलंच असेल कपड्याचं. हा सुद्धा ब्रँडचे कपडे फक्त बांगलादेशमध्येच बनतात. त्यामुळे शेख हसीना यांनी महिला व मुली यांना रोजगार देण्यात खूप लक्ष दिलं. त्यामुळं एकंदरीत गरिबी दूर झाली व लोकांची आर्थिक राहणीमान सुधारणा बदलली, लोकांचे राहणीमान चांगलं झालं, सगळ्यांना रोजगार मिळाले, देशाची GDP वाढली, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, आर्थिक क्षेत्रामध्ये बांगलादेशने एकेकाळी भारताला सुद्धा मागं टाकलं. तर अशा चांगल्या गोष्टीसुद्धा शेख हसीनांच्या कारकिर्दीमध्ये घडून आल्या. पण हे घडत असतानाच कुठंतरी देश एकीकडे आर्थिक संपन्न होत असताना मात्र त्यांनी कुठंतरी लोकतंत्राचा गैरवापर करून एक लोकशाहीचा गळा घोटतायत असेही त्यांच्यावर आरोप करण्यात आले. कारण
जानेवारीमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या निवडणुकामध्ये गैरप्रकार करण्यात आला असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. निपक्ष पद्धतीनं निवडणुका न घेता त्या कुठंतरी घोटाळाबाजी करून फक्त आपणच कसं सत्तेत येईल ह्यावर शेख हसीनाने लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप लागण्यात आले आणि आंदोलक यांच्या मागे एवढं हिंसक भडकण्यामागचं कारण हे देखील सुद्धा आहे. तर आपण ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये समजून घेतोय. तर बांगलादेश हा असा देश आहे ज्या देशामध्ये राष्ट्रपती पदापेक्षा पंतप्रधानांचं पद मोठं आहे, पण या पंतप्रधानाच्या पदावर जास्त काळ विराजमान होण्याचं जे रेकॉर्ड आहे ते शेख हसीना यांनी बनवलेलं आहे. ते मागचे 15 वर्षापासून त्या पदावर विराजमान आहेत. जेव्हा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा चालू होता तेव्हा लोक आंदोलन करत होते. विद्यार्थी हे ढाका मार्च नावाने देशाच्या राजधानीकडे आंदोलन करत होते. तेव्हा शेख हसीना यांनी पोलीस व मीडियाचा गैरवापर करून ह्या आंदोलकांना दाबण्याचा, चिरडण्याचा गैरवापर केला असा देखील त्यांच्यावर खूप मोठा आरोप होत आहे या ठिकाणी. आणि हे सगळं घडत असताना या घडामोडीमध्ये नागरिक, विद्यार्थी व पोलीस असं 300 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जेव्हा शेख हसीना या पंतप्रधान होत्या तर त्यांच्या आधी खालिदा जिया नावाच्या एक व्यक्ती महिला पंतप्रधान होत्या. त्या विरोधी पक्षात जेव्हा होत्या शेख हसीना तेव्हा त्या जिया खालिदा या पंतप्रधान होत्या. पण शेख हसीना जेव्हा सत्तेत आल्या तेव्हा जिया खालिदा ह्या विरोधी पक्षामध्ये होत्या. तेव्हा शेख हसीनाने जिया खालिदा व त्यांच्या पक्षातले जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे, हेराफेरीचे असे बरेच खोटे आरोप करून त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर खोट्या खोट्या आरोपामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे सगळे जेलमध्ये होते जेव्हा शेख हसीना ह्या सगळं करत होत्या तेव्हा. पण हे सगळं करत असताना आता तर पंतप्रधानांनी देश सोडलेला आहे, त्या भारतामध्ये आश्रयाला आलेला आहेत. देशात पार उलथापालथ चालवलं आहे. आंदोलन खूप अजून तीव्र आहे. लोकांनी त्यांच्या अजून मागण्या मान्य झालेल्या नाहीत. देशाची सत्ता जी आहे ती आर्मी चीफ कमांडरकडे गेलेली आहे. आत्ताच्या माहितीनुसार पोलिसांनी यंत्रणेमध्ये सहभाग घेऊन कार्याला सुरुवात केलेली आहे. पण हे सगळं होत असताना बांगलादेशचं भविष्य आता कोणाच्या हातामध्ये जाणार आहे, तर बांगलादेशचा पुढचा मोठा चेहरा कोण असणार आहे ह्याच्यावर चर्चा होत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की आम्ही अशी रिसर्च केला की मोहम्मद युनूस नावाचे एक बडे नेते या देशामध्ये 1971 पासूनच आहेत. 1969 साली ते अमेरिकेत शिकायला होते. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. पण बांगलादेशमध्ये आत्ता जे राजकीय पक्ष बनले त्या राजकीय पक्षाचे ते आर्थिक सल्लागार राहिलेले आहेत. पण आता हे सगळं होत असताना एक देशाचा नवीन चेहरा म्हणून सगळेजण मोहम्मद युनूसकडे बघत आहेत. तर मोहम्मद युनूस कोण आहेत ह्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. तर मोहम्मद युनूस जेव्हा सत्तेत नव्हते किंवा ते इतर राजकीय पक्षांचे सल्लागार होते तेव्हा शेख हसीना यांनी मागच्या 15 वर्षामध्ये मनी लॉन्ड्रिंग करणे किंवा इतर घपले करणे, घोटाळे करणे ह्या खोट्या आरोपाखाली जवळजवळ मोहम्मद युनूसवर त्यांनी 200पेक्षा जास्त केसेस टाकलेल्या आहेत आणि त्यांच्यावर हे गुन्हे चालू आहेत, खटले चालू आहेत. त्यांनीसुद्धा जेलचा सहवास भोगलेला आहे. पण आता देशाचं नेतृत्व कोणाकडे जाणार म्हणून संपूर्ण बांगलादेशी लोक मोहम्मद युनूसकडे बघत आहेत. तर मोहम्मद युनूस कोण आहेत याच्याविषयी आपण थोडंसं माहिती घेऊया. मोहम्मद युनूस हे 1969 साली अमेरिकेत शिकायला होते. अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी PhD केलेले आहे. त्यानंतर ते बांगलादेशमध्ये आले. त्यांनी काही काळ बांगलादेशमधील एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. पण तिथून पुढे प्रत्येक राजकीय पक्षाला ते एक आर्थिक सल्लागार म्हणून कामाला आले. जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला 1971 साली तर तेव्हा तो प्रचंड गरीब असा देश होता. देशामध्ये आर्थिक हालात खूप बिघडलेले होते. ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी मोहम्मद युनूसनी काही त्यांच्या संकल्पना बाहेर काढल्या. त्यातली एक संकल्पना म्हणजे मायक्रो फायनान्स. मायक्रो फायनान्स ही कन्सेप्ट अशी आहे की जेव्हा इतर देशातल्या कंपन्या ह्या देशाला कर्ज देतात, जसे की 5,000 करोडचं कर्ज बांगलादेशनं चायनाकडून घेतलेलं आहे, तसं 1971ला कोणताही इतर देश बांगलादेशला कर्ज देण्यास तयार नव्हता. तेव्हा मायक्रो फायनान्स नावाची कन्सेप्ट मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमध्ये आणली.
त्यावेळेला कसं व्हायचं, बांगलादेशला कुठलाही व्यक्ती जर कर्ज घेऊन कुठलाही रोजगार निर्मिती करायचं म्हटलं तर त्याला तारण म्हणून काही गोष्टी द्यायला लागायच्या, पण काही बँकाच्या नियमामुळं तारण नसल्यामुळं लोकांना कर्ज मिळायचं नाही। तेव्हा मायक्रो फायनान्स नावाची एक कन्सेप्ट काढली। त्या कन्सेप्टचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे तारण म्हणून द्यायला जरी काही नसेल तरी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात कर्ज मिळू शकतं, आणि जेव्हा तुमच्याकडे कर्जाला देऊ रक्कम परत करण्याची क्षमता येईल तेव्हा तुम्ही ही रक्कम परत करू शकाल। मोहम्मद युनूस जेव्हा इतर विविध वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सल्लागार होते त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की आपला पण एक राजकीय स्वतंत्र पक्ष असावा, पण शेख हसीना या सत्तेत असल्यामुळे त्यांना तसं काही करू दिलं नाही। जेव्हा तेव्हा मोहम्मद युनूसने आपला राजकीय स्वतंत्र पक्ष काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर खोटे 200पेक्षा जास्त आरोप करण्यात आले, जसे की विदेशातून कर्ज आणणे, मनी लॉन्ड्रिंग करणे, पैशांची हेराफेर करणे, कर्ज घेणे व ते गरिबांमध्ये वाटप न करणे, असे खोटे नाटे बरेच आरोप त्यांच्यावर लावून आजसुद्धा त्यांच्यावर बांगलादेशमध्ये 200पेक्षा जास्त केसेस आहेत। पण हे सगळं करत असताना आपल्याला हे विसरून चालणार नाही की मोहम्मद युनूस या व्यक्तीनं मायक्रो फायनान्स या कन्सेप्टमधून एक बांगलादेशमधला खूप मोठा असा गरीब परिवार किंवा गरीब लोकसंख्या जी गरिबीतून बाहेर काढली, त्यांना रोजगार मिळाले, आणि हे सगळं जेव्हा मायक्रो फायनान्स ही संकल्पना जेव्हा सक्सेस झाली त्यानंतर मायक्रो क्रेडिट नावाची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली, आणि त्यानंतर मात्र एवढं यश मिळालं त्याला की 1986 साली त्यांनी ग्रामीण बँक नावाची बँका जी आहेत त्या बांगलादेशमधल्या विविध राज्यामध्ये गावामध्ये त्यांनी उघडल्या। त्याच्यामुळे मायक्रो क्रेडिटवर सुद्धा तुम्हाला तिथं कर्ज मिळू लागलं। त्यामुळे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग असेल किंवा शेती प्रक्रिया उद्योग, मत्स्यमारी उद्योग किंवा शेती प्रक्रिया माल उद्योग, अशा बऱ्याच गोष्टीमध्ये लोकांना आर्थिक कर्ज मिळालं, लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली, शिक्षण सुधारलं, आणि देश कुठंतरी गरिबीच्या गर्तेतून बाहेर आला। ह्या सगळ्याचं श्रेय जे आहे ते मोहम्मद युनूसला जातं, आणि त्यांच्या ह्याच ग्रामीण बँक संकल्पनेतून देश हा कुठंतरी आर्थिकरित्या स्थिर झाला, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांगलादेशमध्ये हे जे आंदोलन सुरू झालं, का सुरू झालं, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून भारतामध्ये का स्थायिक आल्या, ह्याच्या मागची आपण पार्श्वभूमी सांभाळून घेतली, किंवा एकंदरीत 1971ला जेव्हा बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं तर त्याचे सल्लागार कोण होते, आपण ह्याच्यावर कारभार जो आहे त्याच्यावर आपण अभ्यास केला। नंतर शेख हसीना यांची जी कारकीर्द आहे ह्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास केला। त्यानंतर आता जो देश पुढं कोणाच्या हातामध्ये जाणार आहे ह्याच्यावर सुद्धा आपण माहिती घेतली। आमची माहिती तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आम्हाला नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।